हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज सोयाबीनमध्ये निंदन करायचं होतं पण बाया काही भेटल्या नाही। 15 दिवस झाले सारखा पाऊस झाला आहे आणि हे बघा पूर्ण कचरा झाला आहे शेतामध्ये। आणि कसं कचरा झाला आहे म्हणून आता कसं निंदन आवश्यक आहे, पण बाया काही भेटत नाही। तर मी म्हटलं घरच्या घरी जेवढं होते तेवढं आपण आटपून टाकू, त्याच्यामुळे निंदन सुरू आहे आता बघा। आणि कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्यांचं कसं असते की कामं आले की सगळे कामं एकाच वेळेस येतात। कारण कसं आता धानाचं रोवणं पण आहे आणि पराठी डवराची आहे, सोयाबीनचा कचरा काढायचा आहे, त्याच्यानंतर आपलं हे नाही का तुरीच्या झाडाचा पण कचरा काढायचा आहे। हे सगळे कामं एकत्र येतात। आणि पाऊस सारखा सुरू असल्यामुळे कसं चिखल होऊ नये पूर्ण शेतामध्ये, पाय गळत आहे। आणि आमच्या शेतात आतमध्ये यायसाठीच कमीत कमी जवळजवळ अर्धा किलोमीटर जागा चालून यावं लागते, तेवढं आतमध्ये आहे हे शेत। हे बघा, हा किती मोठा कचरा आहे, हे बघा। आणि हे याची झाडं आहेत, सोयाबीनचे झाडं आहे। आणि हा जर आता कचरा काढला नाही तर सोयाबीन काही हातात येणार नाही, कारण 15 दिवस झाले सारखं पाणी आहे आणि बाया भेटणं खूप मुश्किल आहे। हे बघा, माझ्या वियाचा दांडा तुटला, त्याच्यामुळे तो विया तिथंच ठेवला आहे मी। जेवढा होते तेवढा हातानेच हे करतो, म्हटलं दुसरा विया आणतपर्यंत बघा वियानेच काढा लागते। बघा किती मोठा कचरा आहे। आता मी इथला कचरा लवकर काढून घेते। आणि बघा फ्रेंड्स, त्या बाजूचा कचरा झाला आहे काढणं, निंदन झालं आहे, तिकडलं व्हायचं आहे, तर तिकडलं निंदन करून घेते मी आता। बघा, हा कचरा वेगळा गावी एवढा, तरी फवारणी मारली होती आम्ही, परत फवारणी मारायला लागते या इथं। आणि निंदाला बाया सांगायला लागते। हे बघा, बाया भेटत नाही तोपर्यंत आता मी काढून घेते, जेवढा होते तेवढा कचरा काढून घेते। हे बघा, पाय पा कसे भरले आहे। पाऊसच सारखा आहे तर का करणार आहे, सारखा पाऊस आहे, थांबाचं नाव नाही घेत। आत्ताही बारीक सुरूच आहे, आभाळ होऊनच आहे इकडे। कधी पाणी येईन सांगता येत नाही, पाण्याचे झाकण लवकर कामं करावं लागते। कधी हा पाणी लागून पडन त्याचा नेम नाही आहे। हे बघा, आणि हे बघा, हे कचरा आहे हा, आणि हे कचऱ्याचं झाड केवढं आहे पहा। आणि हे सोयाबीनच्या झाडाचं पहा, म्हणजे ते सोयाबीनचंही झाड आणि कचरा सारखाच वाढून आला आहे। आणि हे कचऱ्याची झाडं मुळासकट उपडून घ्यावं लागते। जर मुळासकट उपडून आपण घेतले नाही तर तो कचरा परत वाढून येते आणि मग परत तेच काम, त्याच्यामुळे ते पूर्ण उपडून घ्यावं लागते। आणि आमचं कसं असते माहिती आहे का, ऊन वारा पाऊस वादळ काहीही असलं तरी आम्हाला शेतीची कामं ही करावीच लागते। म्हणजे कसं आहे, आता 15 दिवस झाले सारखा पाऊस पडला, त्याच्यामुळे कशी जे लॅप्स कामं आहे, म्हणजे 15 दिवसाच्या आत जे कामं करायचे होते ते सगळे एका वेळेस आले। त्याच्यामुळे आता पाऊसही आला आणि काही आला तरी पावसामध्ये येऊनसुद्धा, पाऊस जरी आला असता, पाऊस तर तसा सुरूच आहे बारीक। हे बघा, हाईट बघा कचऱ्याची किती आहे पहा। ओळखा आता सोयाबीनची झाडं कोणती आणि कचरा कोणता ते ओळखायला येत नाही आहे, म्हणजे सारखा आला आहे।
तर हे बघा, हा कचरा काढून झाला आहे आणि आता भूक लागली, खूप वेळ झाला आणि मी एकटीच आता कोणीच नाही, बाया काही भेटल्या नव्हती, मी एकटीच काढत आहो. बाया आता 2-3 दिवसांनी येतो म्हणे, तर चला आता जेवण करून घेतो म्हटलं. पाऊस पण येते की काय माहीत नाही, खूप आभाळ झाला आहे. आभाळ बघा किती आभाळ होऊन आहे, पाऊस यायची शक्यता आहे. तर लवकर जेवण करून जेवढं होते तेवढं निंदून टाकतो म्हटलं, कचरा काढून टाकतो म्हटलं, म्हणजे मग पाण्यापावसाचं लवकर घरी जायला बरं होते. कामं झाले, आता जेवण करत आहो. बघा, झुणका आणि पोळी, मोकळं बेसन आणि लोणचं आणि पोळी. अर्धा गाठा राहिला जायचं फक्त. मग आधी भरतानाच फोन लागे होय आपल्या वणीच्या बाया. म्हणून माझ्या लक्षात आलं, मी म्हणलं त्याचा आवाज मी ओळखतो. पण ते नाही का, गेली भलच्यालेच लावला. म्हणून माझ्या मंगाशी आवाजात फरक पडलो. मी म्हणलं याईनी म्हणलं दुसऱ्याला फोन लावत आहे म्हटलं 17 जण म्हणलं. तुम्ही टच केला म्हणून बरं झालं ते तेव्हाची तेव्हा. राजा आहे. भात आहे थोडसा, खाऊन घ्यायचं. भात आहे ना. त्यांनी परत घेते मध्ये विचार. असं पावसाळ्यामध्ये कुठेही चिखला गाडण्यात का लागते. शेतामध्ये खूप चिखल होतं, तिथं बसायला पूर्ण जागाच नाही, बसल्याबरोबर पूर्ण भरत आहे, पाय गळत आहे. त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावर येऊन जेवण करत आहोत. तर व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.